नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्स पाहणार आहोत। टेन्स म्हणजे होते काळ। आता टेन्स हे आपल्याला लहानपणापासून माहित आहे की टेन्सचे प्रकार तीन आहेत। एक आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स, तिसरा आहे फ्युचर टेन्स, बरोबर आहे। त्याच्यानंतर याचे सुद्धा चार चार प्रकार पडतात। जसे की प्रेझेंट टेन्स असेल, प्रेझेंट टेन्सचे सुद्धा चार प्रकार पडतात, पास्ट टेन्सचे सुद्धा चार प्रकार पडतात आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा चार प्रकार पडत असतात। तर त्याच्यामधला आज आपण पहिला प्रकार पाहणार आहोत। ओके, पहिला प्रकार कोणता पाहणार आहोत? तर मग पहिला आहे प्रेझेंट टेन्स। ओके, प्रेझेंट टेन्स म्हणजे होते, लक्ष द्या, वर्तमान काळ। ओके, मग एखादी क्रिया सध्या वर्तमानात काळात चालू असेल किंवा मग घडत असेल, ओके, किंवा मग घडलेली असेल नुकतीच, या सर्व गोष्टी आपण प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवत असतो, बरोबर आहे। मग याच्यामध्ये आज आपण पहिलाच प्रकार पाहणार आहोत या प्रेझेंट टेन्सचा, सिंपल प्रेझेंट टेन्स। कोणता? तर याच्यातला पहिलाच प्रकार पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स। ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे होते साधा वर्तमान काळ। ओके, यालाच प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स सुद्धा म्हणत असतात। ओके, आता हे आपण याचे फक्त रूल्स पाहणार आहोत। ओके, फक्त रूल्स जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचे असतील। ओके, आणि अतिशय महत्वाचं लेक्चर आहे हे। संपूर्ण लेक्चर बघा, तुमचे ऑल डाऊट क्लिअर होऊन जातील या टेन्स बद्दलचे। ओके, मग पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। ओके, मग याच्यामध्ये दोन गोष्टी असतात। आपण एक वापरतो वर्बचा फर्स्ट फॉर्म, ओके, आणि दुसरं म्हणजे काय, वर्बला यस किंवा ईएस लावत असतो, बरोबर आहे। यस किंवा ईएस, यालाच काय म्हणतो आपण, वर्बचा पाचवा फॉर्म। ओके, अशा पद्धतीने आपण समजून घेऊया। ओके, हा वर्बचा पहिला फॉर्म वापरेल किंवा मग वर्ब सोबत आपण यस किंवा ईएस वापरणार आहोत। मग याला पाचवा फॉर्म सुद्धा म्हणतात। क्लिअर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर लक्ष द्या, आता एक गोष्ट समजून घ्या, मी काय म्हणत आहे, याचेही चार प्रकार पडतात। एक आहे पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स जे राहतात, पॉझिटिव्ह सेंटेन्स। ओके, पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे जे बी होकारार्थी वाक्य आहेत ते। ओके, त्याच्यानंतर याचे चार प्रकार कोणते कोणते समजून घ्या। एक आहे पॉझिटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह, तिसरा आहे इंट्रॅगेटिव्ह आणि चौथा आहे इंट्रॅगेटिव्ह निगेटिव्ह। सर्वप्रथम तुम्ही जे स्ट्रक्चर समजलं तर आपला याच्यामध्ये एक अभ्यास अजून होणार आहे, जे की वाक्याचे प्रकार, त्याला काय म्हणतो, टाइप्स ऑफ सेंटेन्स सुद्धा इथं क्लिअर होणार आहे। म्हणजे एकाच लेक्चरमध्ये आपण दोन लेक्चर बघत आहे। ओके, क्लिअर आहे? पण कशा पद्धतीनं, तर संपूर्ण पहिले हे समजून घ्या, यालाच पॉझिटिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणत असतो। ओके, क्लिअर आहे? मग पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात कशी, याचं एक सूत्र आहे, सब्जेक्ट असतो प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा वर्बचा पाचवा फॉर्म। क्लिअर आहे? मी इथं लिहून दिलेला आहे, आणि ऑब्जेक्ट। क्लिअर आहे? समजलं इथपर्यंत? हा सूत्र आहे। मग याच्यानुसार आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सचे काही वाक्य बनवून पाहू। जसं की राम सिंग्स सॉन्ग, राम गाणं गातो। मग लक्ष द्या, इथं एक इम्पॉर्टंट रूल, आय, वी, यू आणि दे असेल, आय, वी, यू, दे असेल तर लक्ष द्या, वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरणार। क्लिअर आहे? ही, शी, इट किंवा कोणतंही नाव, इथं मी नेम लिहितो। ओके, नेम असेल तर वर्बचा आपण पाचवा फॉर्म वापरणार आहोत। क्लिअर आहे? समजलं इथपर्यंत? आता आपण याच्यानुसार सर्व काही पहिले सेंटेन्स बनवणं शिकू। जर सेंटेन्स तुम्हाला बनवता आले, एकदाच जर का तुम्हाला सेंटेन्स बनवता आला तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही इंग्लिशमध्ये। ओके, मग सेंटेन्स कशा पद्धतीने बनवायचा, कसा अर्थ काढायचा, नंतर एकदा जर आपण अर्थ काढणं शिकलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य येऊ द्या, एक्झाम मध्ये येऊ द्या किंवा मग तुम्हाला डेली बोलायचं जरी असेल इंग्लिश स्पीकिंग मध्ये, तरी तुमची कन्सेप्ट इथं क्लिअर होणार आहे। ओके, जसं की राम सिंग्स अ सॉन्ग, राम एक गाणं गातो। ओके, मग याच्यासोबत लक्ष द्या, हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्बचा पाचवा फॉर्म, कारण नाव आहे म्हणून आपण वर्बचा पाचवा फॉर्म यूज केलेला आहे।
अ सॉन्ग म्हणजे राम एक गाणं गातो, याचा अर्थ तो डेली एक गाणं गातो. आता याच्यासोबत समजून घ्या, इथं आहे सब्जेक्ट, हा आहे वर्बचा 5वा फॉर्म आणि हा आहे ऑब्जेक्ट. ओके, याच्यासोबत काही वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बी येऊ शकते. मग पहा, याच्यासोबत एखादा टाइम बी येऊ शकते, जसं की ऍडव्हर्बल टाइम सुद्धा येऊ शकते, एव्हरी डे अशा पद्धतीचा टाइम सुद्धा येऊ शकते. म्हणजे राम दररोज एक गाणं गातो अशा पद्धतीनं वाक्य बनते. दुसरं वाक्य पाहून घ्या. मनीषा कुक्स डेली. मनीषा काय करते तर डेली कुकिंग करते किंवा कुक म्हणजे स्वयंपाक बनवते अशा पद्धतीनं वाक्य होऊ शकते. मग हे झालं पॉझिटिव्ह वाक्य. पॉझिटिव्हचे 2 पाहू. आता निगेटिव्हचे 2 पाहणार. ओके, इथं निगेटिव्ह लिहितो मी. निगेटिव्हचे 2 वाक्य कशा पद्धतीनं बनणार. ओके, आता निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला डू किंवा डज घ्यावं लागते. डू किंवा डज घ्यावं लागते. आता डू कधी वापरायचा तर डू वापरायचा इथं या नावासोबत. ओके, आणि डज वापरायचा इथं या नावासोबत. ओके, या प्रोनाउन सोबत किंवा मग अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंतचा रूल. मग अशा पद्धतीने रूल लिहून घ्या. मग मी म्हटलं पहा, आय डोंट लाईक ऍपल. मला ऍपल आवडत नाही. आय डोंट लाईक ऍपल अशा पद्धतीने आपण निगेटिव्हचं वाक्य बनवू शकतो. मग निगेटिव्हचं वाक्याचं सूत्र काय आहे. मग आहे, लक्ष द्या, सब्जेक्ट प्लस डू किंवा डझंट. ओके, डझंट किंवा मग डज नॉट सुद्धा इथं आपण घेऊ शकतो. हा झाला ऑब्जेक्ट आणि कोणतंही नाव. अशा पद्धतीनं हा निगेटिव्हचं सूत्र आहे. एकदा जर सूत्र तुम्हाला क्लिअर झाले, पाठ करण्याची जरूरत नाही, फक्त समजून घ्या. अशा पद्धतीनं वाक्य असतात. मग हा टाईप ऑफ दी सेंटेन्स मध्ये आपण पाहत असतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स या सर्व गोष्टी आपण इथं क्लिअर करणार आहोत. आणखी एखादं वाक्य जर बनवायचं असेल या सूत्रानुसार, हा झाला सब्जेक्ट, हा डू किंवा डोंट याला शॉर्टकट मध्ये आपण लिहित असतो आणि ऑब्जेक्ट. ओके, क्लिअर आहे. इथं वर्ब करा आणि इथं ऑब्जेक्ट म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्मच येईल. इथं काय येईल, ही शी इट. हे पहा, लक्ष द्या, इथं काय लागणार नाही, वर्बचा 5वा फॉर्म येणार नाही. नेहमी इथं काय येईल तर वर्बचा पहिलाच फॉर्म येईल. जसं की ही डझंट गो टू द क्लास. तो क्लासला जात नाही. तो क्लासला जात नाही अशा पद्धतीचं वाक्य होते विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण हे पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिले, निगेटिव्ह सेंटेन्स पाहिले. समोर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स सुद्धा पाहू आणि इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने असतात ते सुद्धा पाहू. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो आपण इंट्रागेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत, जे की प्रश्नार्थक वाक्य असतील. इंटरोगेटिव्ह. ओके, याला प्रश्नार्थक वाक्य म्हणत असतात. प्रश्नार्थक वाक्य. ओके, मग हे टाईप ऑफ द सेंटेन्स मध्ये बी येतात की प्रश्नार्थक वाक्य कशा पद्धतीचे असतात. मग प्रश्नार्थक वाक्य 2 पद्धतीचे असतात. एक आहे WH वर्ड क्वेश्चन्स आणि दुसरा आहे येस ऑर नो टाईप क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीने असतात. मग लक्ष द्या, आता जर मी म्हटलं याचं सूत्र काय, डू किंवा डज आपण सर्वात प्रथम घेईल. ओके, त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटला क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने याचं सूत्र होईल तयार. क्लिअर आहे. मग याचे वाक्य बनवायचे आपल्याला. याचे वाक्य कशा पद्धतीने बनवणार. मग याच्या वाक्य बनवत असताना काहीच करायचं काम नाही. जर ही शी इट असेल तर डज घेणार आपण, कोणतंही नाव असेल तर डज घेणार. आय वी यू टी असेल तर डू घेणार. मग मी म्हटलं डू आय प्ले कॅरम, का मी कॅरम खेळतो. डू आय प्ले कॅरम, का मी कॅरम खेळतो. डू आय प्ले क्रिकेट, का मी क्रिकेट खेळतो. डू आय लाईक मँगो, का मला आंबा आवडते. अशा पद्धतीचे जे वाक्य राहतात आपण प्रश्नार्थक वाक्य सहजली बोलू शकतो.
आणि आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलण्यासाठी अशा पद्धतीनेच आपल्याला वाक्यरचना करावी लागते, तरच आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. कोणत्याही वाक्याला कधीही बोलू शकतो. असं नाही की एकदा जर वाक्य वापरलं तर ते डबल आपल्याला वापरता येत नाही. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कधीही वाक्य बनवून बोलू शकता. ओके. त्याच्यानंतर जर मी म्हटलं डज शी complete her study, का ती स्टडी कंप्लीट करते किंवा मग वर्क करू शकतो आपण होमवर्क. डज शी कंप्लीट हर होमवर्क, का ती तिची होमवर्क कंप्लीट करते. अशा पद्धतीनं वाक्य असतात. आता पाहणार आहोत आपण इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह पालक्षर इंट्रो लिहिलं आणि निगेटिव्ह. मग याचं सूत्र काय, काही अवघड नाही आहे. या डूला डू नॉट करा किंवा मग डज नॉट करा किंवा मग डोंट करा. ओके. किंवा मग डझंट करा. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवत असतो. मग हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि हा झाला ऑब्जेक्ट. शेवटला क्वेश्चन मार्क द्यायचा विसरायचं नाही, कारण आपण क्वेश्चन बनवत आहोत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहोत. क्लिअर आहे. पहा, जर एखादं वाक्य बनवायचं असेल, जर मी म्हटलं डोंट आय प्ले कॅरम, का मी कॅरम खेळत नाही, का मी कॅरम खेळत नाही. डझंट शी कंप्लीट हर होमवर्क, का ती तिचं होमवर्क कंप्लीट करत नाही. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. जर मी म्हटलं डझंट शी मेक करी, काय ती कढी बनवत नाही. अशा पद्धतीने करी म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर डोंट दे प्ले हॉकी, काय ते हॉकी खेळत नाहीत. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवत असतो विद्यार्थी मित्रांनो. हे झालं टाइप ऑफ दी सेंटेन्स. ओके. आता हे तुम्हाला स्ट्रक्चर कळालं असं कशा पद्धतीने आपण वाक्य बनवत असतो. आता आपण याचे इम्पॉर्टंट रूल पाहणार आहोत. अतिशय महत्वाचे रूल असतील विद्यार्थी मित्रांनो. एकदा जर तुम्ही क्लिअर केलं तर तुम्हाला कधीही विसरणार नाही. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आपण याचे इम्पॉर्टंट रूल पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्सचे इम्पॉर्टंट रूल. आता रूल हे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्वाचे असतील. ओके. रूल हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असतील. केअरफुली लक्ष द्या, केअरफुली ऑब्झर्व करा आणि नंतर याचे नोट्स बनवा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके. पहा, सूत्र पहिलं काय म्हणते, एव्हरी किंवा पर नंतर कोणताही टाइम दिला असेल, एव्हरी किंवा पर नंतर कोणताही टाइम दिला असेल तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येही असतो किंवा मग सिंपल पास्ट टेन्स मध्येही असतो. परंतु त्याचं ठरवायचं कसं, त्याला ठरवायचं कसं, तर त्याला ठरवत असताना आपल्याला वर्कच्या फॉर्मवरून आपण त्याला ठरवू शकतो. म्हणजे एव्हरी किंवा पर नंतर कोणताही टाइम दिला याचा अर्थ ती आपली कोणती ना कोणती काय असते, सवय असते. म्हणजेच सवय दाखवताना आपण काय वापरत असतो, तर सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा वापरतो आणि सिंपल पास्ट टेन्स सुद्धा वापरतो. कसं वापरतो, जसं की मी आता नेहमी तुम्हाला शिकवतो, ही माझी सवय झाली. ओके. मी स्टुडंट होतो त्यावेळेस मी शिकत होतो, ती माझी सवय झाली भूतकाळातली. आणि सध्या शिकवत आहे, ही झाली सवय प्रेझेंट टेन्सची. क्लिअर आहे इथपर्यंत. मग जसं मी म्हटलं आय प्ले क्रिकेट एव्हरी डे, मी प्रत्येक दिवशी काय करायचो, क्रिकेट खेळायचो. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. अशा पद्धतीनं हे आपली काय दाखवते, तर सवय दाखवते. मी नेहमीच काय करायचो, तर क्रिकेट खेळत असतो. मी काय करतो, नेहमी क्रिकेट खेळत असतो. अशा पद्धतीने हे वाक्य होते विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर दुसरं वाक्य पहा, शी completes her project daily. ती डेली काय करते, तर तिचा प्रोजेक्ट कंप्लीट करते. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवत असतो विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे इथपर्यंत. मग लक्ष द्या, त्याच्यानंतर
युनिव्हर्सल ट्रूथ असेल म्हणजे त्रिकाल बाधित सत्य, त्रिकाल बाधित सत्य, त्रिकाल बाधित सत्य असेल किंवा मग कोणतीही सायंटिफिक ट्रूथ असेल तर ते आपण कशामध्ये वापरत असतो, ते वापरत असतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग आहे कोणते, जसं की वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे वॉटर काय करते, बॉईल करते 100 डिग्री सेल्सिअसवर. ओके, बरोबर आहे. मग मी म्हटलं वॉटर टर्न इंटू 0 डिग्री सेल्सिअस इन आईस म्हणजे आईस मध्ये ती काय होते, कन्वर्ट होते. अशा पद्धतीनं वाक्य होते. क्लिअर आहे. मग त्रिकाल बाधित सत्य असेल किंवा मग वैज्ञानिक सत्य असेल, वैज्ञानिक सत्य हे नेहमी काय होईल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरणार आहोत. जसं की वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. ओके, अशा पद्धतीनं वाक्य होते. म्हणजे वॉटर काय होते, बॉईल होते 100 डिग्री सेल्सिअसवर. जर मी म्हटलं द sun rises from the east. सन काय करते, राईज होते ईस्ट पासून म्हणजे द सन रायजेस फ्रॉम द ईस्ट म्हणजे पूर्वेकडून सूर्य उगवते. मग हे त्रिकालबाधित सत्य आहे. काय, हे वैज्ञानिक सत्य आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. क्लिअर आहे, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ओके, त्याच्यानंतर खेळाचे समायोजन आपण करत असतो. तिसऱ्या नंबरचा रूल काय आहे, खेळाचे समायोजन आपण करत असतो. जसं की कॉमेंट्री, खेळाचे समायोजन करत असताना आपण काय वापरत असतो तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. जसं की रोहित hits the ball for a 6. धोनीनं काय केलं, हिट केला बॉल कशासाठी तर 6 साठी. अशा पद्धतीनं आपण 3 रूल पाहिलेले अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये. ओके, त्याच्यानंतर समोरचे काही रूल पाहणार आहोत आपण. त्याच्यानंतर समोरचा रूल पहा, लक्ष द्या. रूल क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. मग रूल क्रमांक 4 काय आहे पहा. ज्यावेळेस बी आपण कोणती म्हण असेल, सुविचार असेल तर ती आपण कशामध्ये वापरतो तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हण असेल, म्हण किंवा सुविचार आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरत असतो. जसे की ऑनेस्टी हॅज द बेस्ट पॉलिसी. ओके, आता तुम्हाला वाटत असेल हे वाक्य बरोबर आहे. ऑनेस्टी हॅज द बेस्ट पॉलिसी म्हणजे लक्ष द्या इथं. मग ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी पाहिजे, इथं हॅज नाही पाहिजे. ओके, मग हॅज कधी वापरतो आपण, हॅज वापरत असतं ज्या वेळेस आपल्याजवळ कोणतीही वस्तू असेल मालकीची. ओके, त्याच्यासोबत जर वर्ब नाही आले तर आपण हॅज वापरतो. परंतु इथं कोणतीही मालकी दाखवलेली आहे का, नाही, इथं दाखवलेली आहे म्हण. ओके, मग ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी अशा पद्धतीनं वाक्य होते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ओके, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. अशा पद्धतीने आपण एरर ओळखत असतो विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावून पाहावं लागते. जर एखादं आणखी वाक्य घेतो म्हटलं तर अ बॅड वर्कमॅन quarreled with his tools. A bad workman quarreled with his tools. अशा पद्धतीचं वाक्य आहे.
मग या वाक्याला विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीनं करणार आपण? क्वारल्ड विथ हिज टूल्स. मग इथं चेक करा की हा काय आहे? हे आहे सुविचार असेल, मन असेल. मग इथं क्वारल्ड हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, वर्बचा सेकंड फॉर्म आहे. आपण त्याच्यामध्ये वापरतो का? नाही वापरत. मग अशा पद्धतीने इथं एरर बनते. अ बॅड वर्क मॅन क्वारल्स with his tools. अशा पद्धतीने वाक्य इथं क्लिअर होईल. समजलं इथपर्यंत? आता विद्यार्थी मित्रांनो याच्या समोरचा रूल आपण पाहणार आहोत. काही वर्ब सोबत आपण आयएनजी क्रियापद वापरत नाही, म्हणजे त्याचा चालू काळ बनत नाही. काही वर्ब सोबत आयएनजी हा प्रत्यय वापरत नाही. ओके, तसं म्हणजेच त्याचा चालू काळ बनवत नाही. क्लिअर आहे? अशा पद्धतीचा रूल आहे. पहा, एकदम शॉर्टकट रूल देतो मी. त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायला अतिशय कमी वेळ लागतो. ओके, मग पहा मी काय म्हटलं, काही वर्ब सोबत आपण आयएनजी हा प्रत्यय वापरत नाही, म्हणजे त्याचा काय बनत नाही, तर चालू काळ बनत नाही. ओके, मग ते वर्ब आहे कोणते? जसं की लव झालं, हेट झालं, फॉरगेट, ओके, फॉरगेट. त्याच्यानंतर फॉरगेट, वॉन्ट, डिझायर. ओके, त्याच्यानंतर बिलीव्ह, ओके, बिलीव्ह. आणखी बिलीव्ह झालं. त्याच्यानंतर रिझेंबल. ओके, असे बरेचसे वर्ब आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासोबत आपण आयएनजी हा क्रियापद वापरत नाही. क्लिअर आहे? आता कशा पद्धतीनं हे पाहणार आहोत आपण. जसं की बरेचसे शब्द आहे, आणखी ट्रस्ट बी असू शकते, ट्रस्ट. ओके, बरेचसे शब्द आहेत जे की आपल्याला त्याच्यासोबत आपण आयएनजी क्रियापद वापरत नाही. जसं की मी म्हटलं, आय एम फॉरगेटिंग एव्हरीथिंग. मी सर्व काही विसरतो. आय एम फॉरगेटिंग एव्हरीथिंग. ओके, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग लक्ष द्या, तुम्हाला माहित आहे हा चालू काळ बनला, एम वापरला आणि आयएनजीचा प्रत्यय लाभला, म्हणजेच काय झालं, तर तिथं आपण इथं या फॉरगेटला आपण आयएनजी हा प्रत्यय वापरला, तर इथं आयएनजी प्रत्ययाला लागत नाही. अशा पद्धतीचं वाक्यच म्हणत नाही, आय एम फॉरगेटिंग एव्हरीथिंग. आय फॉरगेट एव्हरीथिंग, आय फॉरगेट एव्हरीथिंग. मग या वाक्याचा अर्थ कशा पद्धतीने होईल? आय फॉरगेट एव्हरीथिंग. अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होते विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? आणखी एखादं वाक्य घेऊ. जसं की आय एम वॉन्टिंग सम शुगर. मला काही शुगर पाहिजे. मग आय एम वॉन्टिंग म्हणजे याचा चालू काळ बनाला. मग या वॉन्टला आपण कधीच आयएनजी लावत नाही, म्हणजे याचा चालू काळ बनत नाही. अशा पद्धतीने आपण आय वॉन्ट सम शुगर, अशा पद्धतीने हे वाक्य आपण बरोबर करत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काही वर्ब असे असतात, हे पुस्तकातून तुम्हाला पाठ करावं लागेल, त्याच्यासोबत आयएनजी हा प्रत्यय आपण वापरत नाही, म्हणजे त्याच्यासोबत त्याचा चालू काळ बनवण्यासाठी आपण हे प्रत्यय वापरत नाही, त्याचा चालू काळ बनत नाही. अशा पद्धतीने हे वाक्य आपण इथं क्लिअर करू शकतो. त्याच्यानंतर समोरच्या रूलकडे आपण जाणार आहोत. प्रेझेंट टेन्स, एक्सक्लामेटरी
सेंटेन्स हे कशामध्ये असतात तर हे राहतात सर्व काही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. जेवढे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच आपण वापरत असतो. जसं की हिअर आणि देअर पासून हिअर ओके आणि देअर पासून सुरू होणारे वाक्य ओके. जसं की पहिलं वाक्य पहा, हिअर कम्स द बस. पहा इथे बस आलेली आहे, अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होते. हिअर कम्स द बस, देअर गोज द टॅक्सी. अशा पद्धतीने एक्सक्लेमेटरी वाले सेंटेन्स बी सुद्धा आपण कशामध्ये येत असते हे पाहिलेलं आहे. तर हे येतात नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता अतिशय महत्वाचा रूल पाहणार आहोत आपण, जे की कंडिशनल सेंटेन्स असतील. कोणते सेंटेन्स तर कंडिशनल सेंटेन्स असतील. त्याच्या समोरचा रूल आपण पाहणार आहोत कंडिशनल सेंटेन्सचा. जर लक्ष द्या, जर वाक्याची सुरुवात इफने होत असेल, जर वाक्याची सुरुवात इफने होत असेल ओके, त्याच्यानंतरचं वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल ओके, त्याच्यानंतरचं येणारं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल तर येणारं दुसरं वाक्य कनेक्ट होत असताना कशाने कनेक्ट होईल, सिंपल फ्युचर टेन्सने कनेक्ट होईल ओके. आता हे कशा पद्धतीने मी तुम्हाला क्लिअर करून देतो ओके. आता जसं की इथने कोणत्याही वाक्याची सुरुवात होत असेल तर पहिलं वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं आलं तर येणारं वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं असते. मग हे वाक्य कशा पद्धतीनं, हे वाक्य येतात जर किंवा तर मध्ये. जर मी अभ्यास केला तर मी पास होईल, जर तू फास्ट पळाला तर तू रेस जिंकशील. अशा पद्धतीनं आपण काही कंडिशनल सेंटेन्स म्हणत असतो जे की जे जर आणि तरचे असतात. तशाच पद्धतीने हे सेंटेन्स सुद्धा आपण इथे क्लिअर करणार. इफ यू गो टू पुसद आय विल कम विथ यू. मी तुझ्यासोबत येईल. आता लक्ष द्या, इथं मी आय सोबत विल सुद्धा वापरलेला, आय सोबत विल सुद्धा वापरलेला. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एरर येणार नाही. जसं की आणखी दुसरं वाक्य, इफ यू स्टार्ट दिस वर्क आय विल गो टू होम. मी घरी जाईल ओके. मग इफ यू स्टार्ट दिस वर्क, तुला जर अभ्यास इफ यू स्टार्ट दिस वर्क, जर तुला हे वर्क स्टार्ट केलं तर मी घरी जाईल. अशा पद्धतीचं वाक्य आहे. जर तू पुसटला गेला तर मी तुझ्यासोबत येईल. अशा पद्धतीने जर आणि तरचे वाक्य असतात विद्यार्थी मित्रांनो. हे क्लिअर असतील तुम्हाला. आता इथं आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स क्लिअर झालेलं आहे. आपण भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे रूल्स घेऊन, जे की प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे असतील ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण समोरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.